Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. सो गाईज आपण आपल्या आजच्या जावास्क्रिप्ट पार्ट 10 मध्ये बघणार आहोत जावास्क्रिप्ट ॲरे. व्हॉट इज जावास्क्रिप्ट ॲरे. त्यासोबत आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट ॲरेचे काही कॅरेक्टरिस्टिक्स. काय आहेत जावास्क्रिप्ट ॲरेचे तर ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. त्यानंतर हाऊ टू क्रिएट ॲरे इन जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे कसे क्रिएट करतात, कोणकोणते वे आहेत ॲरे क्रिएट करण्यासाठी, तर ते सुद्धा आपण आज कव्हर करणार आहोत. त्यासोबत हाऊ टू ऍक्सेस ॲरे एलिमेंट इन जावास्क्रिप्ट. तर जावास्क्रिप्ट मध्ये ॲरेचे जे काही एलिमेंट्स आहेत किंवा ॲरे मध्ये जो काही डेटा आहे तर त्या डेटाला आपण कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो तर ते सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर हाऊ टू गेट साइज ऑफ ॲरे इन जावास्क्रिप्ट. तर ॲरेची साईज कशी आपण गेट करू शकतो तर ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर काही बेसिक ऑपरेशन्स आहेत जे की ॲरे वर आपण परफॉर्म करतो जावास्क्रिप्ट मध्ये, तर ते बेसिक ऑपरेशन सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो चला सुरू करूया आपण आजचा आपला पार्ट 10. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत व्हॉट इज जावास्क्रिप्ट ॲरे और जावास्क्रिप्ट ॲरे. तर जावास्क्रिप्ट ॲरे म्हणजे काय, तर थेरी आपल्याला काय सांगते की an array is an order list of values. Each value is called an element specified by an index. ओके, सो ॲरे म्हणजे काय, तर एक प्रकारे एक ऑर्डर लिस्ट आहे डेटाची. जो काही डेटा आहे आपल्याकडे तर त्या डेटाची एक ऑर्डर लिस्ट आहे, एक लिस्ट आहे आपण असं म्हणू शकतो. एखादा आपण ग्रोसरी शॉप मध्ये जातो तेव्हा एखादी आयटमची लिस्ट घेऊन जातो आपण, की आपल्याला सॉल्ट आणायचा, मीठ आणायचं आहे, साखर आणायची आहे, मुगाची डाळ आणायची आहे किंवा इतर काही वस्तू ज्या काही आपल्याला आणायच्या, तेल, तूप, मीठ. तर याची आपण एक प्रकारे लिस्ट घेऊन जातो. ती एक ऑर्डर लिस्ट असते, तिला आपण काय म्हणू शकतो किंवा अजून करू शकतो इट्स अ ऑर्डर लिस्ट. तर त्याचप्रमाणे ॲरे मध्ये, जावास्क्रिप्ट मध्ये पण ॲरे हा जो कन्सेप्ट आहे तो एक ऑर्डर लिस्ट आहे. म्हणजे ॲरे काय, तर ॲरे मध्ये आपण एक प्रकारे एका ऑर्डर मध्ये काय करत असतो, डेटा स्टोअर करत असतो. तुम्ही ते स्क्रीनशॉट मध्ये बघू पण शकतात की आपण 100 स्टोअर केलेले आहे, पीटर स्टोअर केला आहे, ट्रू स्टोअर केला आहे, नंतर नल केला आहे आणि नंतर एक ऑब्जेक्ट केलेला आहे. ओके, सो इच व्हॅल्यू इज कॉल्ड एन एलिमेंट स्पेसिफाईड बाय एन इंडेक्स. तर इथे जो काही डेटा आहे प्रत्येक कॉलम मध्ये आपण स्टोअर केलेला आहे. जसे की ते 100 स्टोअर केला, इथे पीटर स्टोअर केलाय, तर याला आपण ॲरे मध्ये काय म्हणतो, तर एलिमेंट असं म्हणत असतो. इथे मी इथे दाखवलं पण आहे की हे जे सगळं, हा जो काही डेटा आहे हे सगळे एलिमेंट्स आहेत आणि हे वरती जे काय आहे ते हे इंडेक्स आहे. तर प्रत्येक हा जो एलिमेंट आहे हा एका पर्टिक्युलर इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे. ओके, सो इथे तेच आपण थेरी मध्ये म्हटलेलं आहे की स्पेसिफाईड बाय एन इंडेक्स. तर प्रत्येक इंडेक्स वर तो डेटा स्टोअर झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक जो ॲरेचा एलिमेंट आहे तो पर्टिक्युलर एका इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे. 100 हा 0th इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे, पीटर हा 1 इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे, ट्रू हा 2 इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे, नल हा 3 इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे तो 4th इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे. सो ही एक प्रकारे एक ऑर्डर लिस्ट आहे. सो an array is an object that can store multiple values at once. सो जर तुम्ही ॲरेचा टाइप जर चेक केला, आपल्याकडे टाइप ऑफ म्हणून एक फंक्शन आहे, तर त्या फंक्शन मध्ये आपण कोणत्याही व्हेरिएबलचा टाइप चेक करू शकतो. तर ॲरे टाइपचा जो व्हेरिएबल आहे त्याचा जर आपण टाइप चेक केला तर त्याचा टाइप आपल्याला ऑब्जेक्ट असा मिळत असतो. सो ते आपण बघणार आहोत, प्रॅक्टिकली करून पण बघणार आहोत. आणि हा ॲरे जो आहे हा ग्रोईंग कन्सेप्ट आहे. म्हणजे ॲरे जो व्हेरिएबल हा ग्रोईंग असतो ते आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये पण बघणार आहोत. तर त्यामध्ये कितीही डेटा तुम्ही टाका तर तो ग्रो करत जातो, तेवढी त्याची साईज जी आहे ती इन्क्रीज होत जाते. सो ते या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे तो आपण थोडा ग्राफिकली पण समजून घेणार आहोत. तो जसं की आपण अगदी फर्स्ट केजी पासून आता कॉलेज पर्यंत क्लासरूम मध्ये बसलेलो असतो आणि क्लासरूम मध्ये बसताना किंवा ऍडमिशन घेताना आपल्याला प्रत्येकाला एक पर्टिक्युलर असा रोल नंबर असाइन केलेला असतो. सो कोणाचा 1 असेल, कोणाचा 2 असेल, कोणाचा 40 असेल, कोणाचा 50 असेल. तर प्रत्येक स्टुडंटला एक रोल नंबर असाइन केलेला असतो आणि रोल नंबर नुसारच आपल्या जे काही गोष्टी असतात तर त्या परफॉर्म होत असतात आपल्या स्कूल्स मध्ये किंवा कॉलेजमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता ग्राफिकली एक क्लासरूम आहे आणि क्लासरूम मध्ये काही स्टुडंट्स बसलेले आहेत आणि त्या स्टुडंटला प्रत्येकाला एक रोल नंबर असाइन केलेला आहे. जसे की हा आहे 1, याचा रोल नंबर काय आहे 1, हिचा रोल नंबर काय आहे 2, हिचा आहे 3, याचा आहे 4, याचा आहे 5 आणि हिचा आहे 6. तर अशा प्रकारे काही 6 स्टुडंट आहे आणि प्रत्येकाला त्यांनी रोल नंबर असाइन केलेला आहे आणि जो तो त्याच्या रोल नंबरवर बसलेला आहे. जसं की आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की हा 100 झिरो इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे,
तर तसंच आपण याला पण समजून घेऊ शकतो. ही आहे एक क्लासरूमची इंडेक्स 0. क्लासरूम याला आपण पूर्ण क्लासरूमला आपण समजूया एक ॲरे आहे. क्लासरूम हा एक काय आहे, जावास्क्रिप्टचा ॲरे आहे आणि हे जे स्टुडंट इथे बसलेले आहेत ते त्या ॲरेचे एलिमेंट्स आहेत. हे सगळे जे स्टुडंट आहेत ते ॲरेचे एलिमेंट आहेत. तर हा जो फर्स्ट स्टुडंट आहे हा 0th इंडेक्सवर आहे, ह्या क्लासरूमच्या ॲरेच्या 0th इंडेक्सवर बसलेला आहे. तसं ही जी एक गर्ल आहे, स्टुडंट आहे, तर ती क्लासरूम ॲरेच्या इंडेक्स नंबर 1 वर बसलेली आहे. इथे भले त्यांना जे रोल नंबर आहे ते 1 2 3 4 5 असे दिलेले आहे, पण ही जी आहे या क्लासरूमची इंडेक्स 0 आहे ऍज पर ॲरे. जर आपण बघितलं तर ॲरे हा कधी 0 इंडेक्स पासून स्टार्ट होत असतो, 1 पासून नाही होत, 0 इंडेक्स पासून स्टार्ट होत असतो. तसंच फर्स्ट बेंच आहे किंवा फर्स्ट टेबल जो आहे तर तो 0th इंडेक्स आहे. तर हा फर्स्ट जो स्टुडंट आहे तो 0th इंडेक्स वर बसलेला आहे. त्यानंतर सेकंड जी स्टुडंट आहे ती फर्स्ट इंडेक्स वर आहे. तसंच थर्ड जी स्टुडंट आहे ती सेकंड इंडेक्स वर आहे. तर तशाच प्रकारे बाकीचे स्टुडंट पण हे बसलेले आहे. तर अशा प्रकारे आपण ॲरेचा कन्सेप्ट समजू शकतो. एक क्लासरूम आहे, कोणती घ्या तुम्ही, कॉलेजची घ्या, स्कूलची घ्या, आणि प्रत्येक स्टुडंट हा एका इंडेक्सवर बसलेला असतो. आणि अशाच प्रकारे आपला जावास्क्रिप्टचा ॲरे पण आहे. मग अशा आपण बघितलं पण प्रत्येक डेटाला किंवा प्रत्येक एलिमेंटला ॲरेमध्ये जो काही प्रत्येक एलिमेंट आहे त्या प्रत्येक एलिमेंटला काही ॲरेमध्ये एक इंडेक्स असाइन होते आणि हा इंडेक्सचा वापर करूनच आपण ते पर्टिक्युलर एलिमेंटला ऍक्सेस करू शकतो किंवा त्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. ते आपण आता नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. सो याआधी आता आपण बघून घेणार आहोत जावास्क्रिप्टचे कॅरेक्टरिस्टिक. तर जावास्क्रिप्टचे ॲरेचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर ते आपण बघून घेणार आहोत. सो एन ॲरे कॅन होल्ड व्हॅल्यू ऑफ अ मिक्स टाइप. असं जावास्क्रिप्ट मध्ये जो ॲरे आहे तर तो काही असा पर्टिक्युलर स्ट्रिंग साठी किंवा नंबर साठी किंवा बुलियन व्हॅल्यू साठी असा नाही आहे. तर त्यामध्ये आपण मिक्स टाइपचा डेटा काय करू शकतो, आपण त्याला मध्ये होल्ड करू शकतो किंवा पुश करू शकतो, ऍड करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता की आपण नंबर पण केलेला आहे, त्यानंतर स्ट्रिंग पण स्टोअर केलेला आहे, ट्रू पण म्हणजे बुलियन व्हॅल्यू पण स्टोअर केली आहे, नल व्हॅल्यू म्हणजे ऑब्जेक्ट आहे, हा इथे ऑब्जेक्ट स्टोअर केलेला आहे, नल व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. आपण एनिथिंग यू वॉन्ट, व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन स्टोअर इट इनसाइड द जावास्क्रिप्ट ॲरे. सो इथे थेरी मध्ये त्यांनी तेच म्हटलंय की ॲरे कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ मिक्स टाइप. तर मिक्स डेटा टाइपचे व्हॅल्यू ॲरे होल्ड करत असतो. फॉर एक्झाम्पल यू कॅन हॅव एन ॲरे दॅट स्टोअर एलिमेंट्स विथ द टाइप ऑफ नंबर, स्ट्रिंग, बुलियन, ऑब्जेक्ट अँड नल. तर आपण मग अशी बघितलं की आपण आपल्या ॲरेमध्ये या सर्व टाइपचे जे डेटा आहे ते एलिमेंट तिथे स्टोअर केलेले आहे. तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय सांगतं तर द साइज ऑफ द ॲरे इज अ डायनॅमिक अँड ऑटो ग्रोइंग. इन अदर वर्ड्स यू डोंट नीड टू स्पेसिफाय द ॲरे साइज अपफ्रंट. तर हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय सांगतं की ॲरेची जी साईज आहे ती डायनॅमिक आहे किंवा ऑटो ग्रोइंग आहे. तर तुम्ही एन नंबर्स ऑफ डेटा किंवा एन नंबर्स ऑफ एलिमेंट्स त्या ॲरे मध्ये स्टोअर करू शकता. तो ॲरे त्याची साईज ऑटोमॅटिकली ग्रो करतो किंवा ऑटोमॅटिकली तो इन्क्रीज करत असतो. तर हे तुम्हाला त्याची साईज अपफ्रंट डिफाईन करण्याची गरज नाही की मी या ॲरेमध्ये 10 एलिमेंट स्टोअर करेल, 10 पेक्षा जास्त नाही करणार, किंवा 100 एलिमेंट स्टोअर करेल, 100 पेक्षा नाही जास्त नाही करणार, असं नाही. तुम्ही एन नंबर्स ऑफ डेटा किंवा एलिमेंट ॲरे मध्ये स्टोअर करू शकता. जसं की एखादा स्कूल किंवा कॉलेजमध्ये खूप मोठा सेमिनार हॉल आहे, तर त्या सेमिनार हॉलमध्ये पण एन नंबर्स ऑफ स्टुडंट किंवा एन नंबर्स ऑफ पार्टिसिपंट्स किंवा जे काही गेस्ट आहे, ऑडियन्स आहे, तर ते बसू शकतात. तर त्याच प्रकारे जावास्क्रिप्ट ॲरे पण आहे. तर त्या ॲरे मध्ये पण तुम्ही एन नंबर्स ऑफ डेटा स्टोअर करू शकता. सो मूव ऑन द नेक्स्ट वन. आतापर्यंत आपण बघितलं ॲरे म्हणजे काय आणि ॲरेची कॅरेक्टरिस्टिक आपण बघितले. आता आपण बघणार हाऊ टू क्रिएट जावास्क्रिप्ट ॲरे. तर जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे आपण कशा प्रकारे क्रिएट करत असतो. तर जावास्क्रिप्ट आपल्याला दोन वे प्रोव्हाइड करतं. फर्स्ट वे इज अ ॲरे लिटरल. तर ॲरे लिटरलचा यूज करून आपण जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे क्रिएट करू शकतो. अदरवाइज सेकंड वे इज ॲरे कन्स्ट्रक्टर ऑर अ न्यू कीवर्ड युजिंग द न्यू कीवर्ड. तर हे दोन वे आहे, तुम्ही त्या स्क्रीनशॉट मध्ये पण बघू शकता. फर्स्ट आहे ॲरे लिटरल. जस्ट तुम्हाला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे आणि इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करून त्यामध्ये तुम्ही जो काही एलिमेंट्स आहे ॲरेचे किंवा जो काही डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे तो डेटा तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर करू शकता. आणि सेकंड वे आहे विथ द हेल्प ऑफ ॲरे कन्स्ट्रक्टर. ऍक्च्युअली कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, हा आपला कन्सेप्ट अजून झालेला नाहीये, तो अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण कव्हर करणार आहोत. पण जस्ट इथे तुम्ही समजून घ्या, कन्स्ट्रक्टर एक फंक्शन असतं. सो यू कॅन ऑल्सो क्रिएट एन ॲरे युजिंग द जावास्क्रिप्ट न्यू कीवर्ड. तर न्यू कीवर्डचा यूज करून आपण जावास्क्रिप्ट मध्ये ॲरे क्रिएट करू शकतो किंवा जनरेट करू शकतो. ओके, सो आपण हे प्रॅक्टिकली बघून घेणार आहोत. सो जाऊया आपल्या VS कोड मध्ये आणि इथे आपण सर्वात आधी
जावास्क्रिप्ट अरे लिटरल ते बघणार आहोत. सो मी इथे कॉन्स्ट कीवर्डचा यूज करून एक व्हेरिएबल डिक्लेअर करेल अरे इज इक्वल टू अरे लिटरल. आपण बघितलं की आपल्याला काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करायचा. तर स्क्वेअर ब्रॅकेटला इथे मी ओपन करेल आणि क्लोज करेल. जिथे जस्ट तुम्ही एक ओपनचं जरी बटन दाबलं तर ते VS कोड ऑटोमॅटिकली ओपन आणि क्लोज हे दोन्ही तिथे प्रिंट करत असतं. लास्टला आपण सेमिकोलॉन घेणार आहोत आणि ह्या ओपन आणि क्लोज जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे यामध्ये तुम्ही n नंबर्स ऑफ डेटा या ठिकाणी स्टोअर करू शकता. आता सपोज मला आयडी स्टोअर करायचा आहे तर मी आधी एक नंबर व्हॅल्यू स्टोअर करेल. याला आपण कन्सिडर करू की आयडी. सो त्यानंतर कॉमा देईल. मला नाव स्टोअर करायचं आहे. सो मी नाव स्टोअर करेल म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केली. मला बुलियन व्हॅल्यू स्टोअर करायची इज एम्प्लॉई व्हॅलिड म्हणजे हा जो एम्प्लॉई आहे किंवा हा जो स्टुडंट आहे तर हा व्हॅलिड आहे का, तर मी त्या ठिकाणी बुलियन व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सो TRUE ट्रू म्हणजे बुलियन व्हॅल्यू. त्याच प्रकारे मला जर काही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर स्टोअर करायचा किंवा ईमेल ऍड्रेस, जेव्हा आपण नंबर स्टोअर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला स्ट्रिंग द्यायची गरज नसते, तो ऍज अ नंबर म्हणून कन्सिडर होत असतो. तर अशा प्रकारे आपण मिक्स टाईपचा डेटा या ऍरे मध्ये स्टोअर करू शकतो ऍरे लिटरलचा यूज करून. तर अशा प्रकारे तुम्ही ऍरे लिटरल डिफाईन करू शकता किंवा डिक्लेअर करू शकता. त्याचबरोबर सेकंड वे आहे ऍरे कन्स्ट्रक्टर विथ द हेल्प ऑफ न्यू कीवर्ड. तर अगेन आपण काय करणार, एक नवीन व्हेरिएबल घेतो कॉन्स्ट EMP एम्प्लॉयचा शॉर्ट फॉर्म घेतला इज इक्वल टू न्यू कीवर्डचा इथे आपण यूज करणार आहे न्यू ऍरे ARRAY ऍरे. आणि इथे आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करायचा नाही, इथे आपल्याला नॉर्मल जे पॅरेंथेसिस असतं त्या पॅरेंथेसिसचा यूज करायचा आहे. आणि या पॅरेंथेसिस मध्ये अगेन आपण सेम टाइप ऑफ एलिमेंट स्टोअर करू शकतो. जसं की नंबर झाला तर इथे मी 10 नंबर स्टोअर करेल. त्यानंतर एखादं स्ट्रिंग स्टोअर करायची मला तर इथे मी एक स्ट्रिंग स्टोअर करेल. त्यानंतर त्याचा ईमेल आयडी स्टोअर करायचा तर अगेन मी एक स्ट्रिंग स्टोअर करेल john@test.com. त्यानंतर मला त्याचा ऍड्रेस किंवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर स्टोअर करायचा आहे तर मी कॉन्टॅक्ट नंबर स्टोअर करेल या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण मिक्स टाईपचा डेटा या ठिकाणी स्टोअर करू शकतो. यामध्ये एखादा ऑब्जेक्ट पण स्टोअर करू शकतो. तर ऑब्जेक्ट पण आपण इथे स्टोअर करून बघूया. तर इथे जस्ट ऑब्जेक्ट आपण ऑब्जेक्ट लिटरल बघितलाय तर कर्ली ब्रॅकेटचा आपण यूज करतो आणि त्यामध्ये त्याच्या ऑब्जेक्टच्या काही प्रॉपर्टीज असतात. तर आयडी इज इक्वल टू 1 आणि जस्ट सिंपल आपण इथे नेम देऊया किंवा पॅरेंट नेम देऊया, पॅरेंट नेम. किंवा आपण इथे काय करूया, पॅरेंट नेम देऊया, पॅरेंट नेम आणि जॉन आणि इथे कार्ल. तर पॅरेंटचं नाव काय, कार्ल. तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स टाईपचा डेटा म्हणजे इथे आपण काय केलं, ऑब्जेक्ट पण स्टोअर केला. तर हा ऑब्जेक्ट तुम्ही इथे पण स्टोअर करू शकता, लिटरल मध्ये पण स्टोअर करू शकता. सो आपण याला आता काय करूया, कन्सोल करून बघूया. सो आधी याला कन्सोल करूया. सो कन्सोल डॉट लॉग आणि यामध्ये हा जो ARR आहे किंवा ऍरे आहे या ऍरेला इथे आपण प्रिंट करून बघूयात. अगेन सेम कन्सोल आपण खाली पण करणार आहोत. EMP कॉपी पेस्ट अँड पेस्ट. सेव्ह करूयात. जाऊयात आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कन्सोल मध्ये तर तुम्हाला दोन ऍरे इथे जनरेट झालेले दिसतील. आपण अगेन याला रिफ्रेश करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता हा आहे ऍरे लिटरल. फर्स्ट वन जो आहे तो ऍरे लिटरल आहे आणि हा आपण ऍरे कन्स्ट्रक्टर किंवा ऍरे विथ द हेल्प ऑफ न्यू कीवर्ड असं म्हणू शकतो. तर नेक्स्ट जो आहे एम्प्लॉई नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत तर 5 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऍरे जावास्क्रिप्ट मध्ये क्रिएट करू शकता. ओके, सो हा कन्सेप्ट झाला हाऊ टू क्रिएट अ जावास्क्रिप्ट ऍरे. सो मूव ऑन द नेक्स्ट वन. आता आपण जावास्क्रिप्टचे ऍरे पण क्रिएट केलेला आहे. जावास्क्रिप्ट मध्ये ऍरे क्रिएट करून झालेला आपला. आता ऍरे मध्ये आपण काही एलिमेंट पण स्टोअर केले आहे. तर आता आपल्याला काय करायचं की त्या पर्टिक्युलर एलिमेंटला ऍक्सेस करायचा. तर ते कशा प्रकारे आपण ऍक्सेस करू शकतो तर ते आपण आता बघणार आहोत. तर जावास्क्रिप्ट ऍरेज आर झिरो बेस्ड इंडेक्स. मग आपण बघितलं की जावास्क्रिप्टचे ऍरे जे आहे ते इंडेक्स नंबर 0 पासून स्टार्ट होतात. तर त्याला आपण झिरो बेस्ड इंडेक्स असं म्हणतो. सो इन अदर वर्ड द फर्स्ट एलिमेंट ऑफ एन ऍरे स्टार्ट ऍट अ इंडेक्स 0. तर फर्स्ट जो एलिमेंट आहे तो 0th इंडेक्स वर स्टोअर होत असतो. द सेकंड एलिमेंट स्टार्ट ऍट अ इंडेक्स 1 अँड सो ऑन. आणि
बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते पण त्याच्या पुढच्या इंडेक्सवर स्टोअर होऊन तसंच ते पुढे कंटिन्यू असतं. ओके, सो टू ऍक्सेस एन एलिमेंट इन अन अरे यू स्पेसिफाय अन इंडेक्स इन द स्क्वेअर ब्रॅकेट. जर तुम्हाला त्या जावास्क्रिप्ट अरे मधला पर्टिक्युलर एक एलिमेंट जर ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला त्या अरे नेम त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्या इंडेक्सचा नंबर लिहायचा असतो जेणेकरून तो एलिमेंट तुम्हाला मिळेल. ओके, so to change the value of an element you assign that value to the element like this. तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता जर तुम्हाला एलिमेंट ऍक्सेस करायचा आहे तर त्या अरेचं नाव आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याची पर्टिक्युलर इंडेक्स, तर ती इंडेक्स दिल्यानंतर तुम्हाला तो अरे ऍक्सेसेबल होईल. आणि एखादा एलिमेंट तुम्हाला चेंज करायचा तर तुम्ही सेकंड स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता. तर इथे मी कलर्स डिफाइन केलेले आहे, रेड, व्हाईट, ब्लॅक, ग्रीन. आणि मला काय करायचं, सेकंड जे इंडेक्स आहे इंडेक्स नंबर 2 तर तिथला कलर चेंज करायचा किंवा अपडेट करायचा. तर आता इंडेक्स 2 कुठे आहे तर इथे रेड जो आहे तो 0 इंडेक्स वर आहे, तर इथे 0, 1 आणि 2. 2 कुठे आहे तर ब्लॅकचे इंडेक्स काय आहे तर 2 आहे. तर मी काय करेल, कलर 2 इज इक्वल टू ऑरेंज. तर हा इथनं जो ब्लॅक आहे तो ब्लॅक रिमूव्ह होईल आणि हा ऑरेंज या ब्लॅकच्या ठिकाणी स्टोअर होऊन जाईल. तर इथे तुम्ही कन्सोल जर करून बघितला तर तुम्हाला इथे रेड, व्हाईट, ऑरेंज आणि ग्रीन असा ऑप्शन तिथे मिळतील. सो आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोडवर. तर इथे आपण अरे बघितलं की अरे कसे क्रिएट करतात आणि त्यामध्ये आपण डेटा पण स्टोअर केलेला आहे. तर आता आपल्याला सर्वात आधी डेटाला ऍक्सेस करायचा आहे. ओके, तर मला पर्टिक्युलर एकच डेटा ऍक्सेस करायचा आहे. तर आता हा जो एम्प्लॉई आहे तर त्याचा मला पॅरेंट डिटेल्स इथे ऍक्सेस करायचे आहे. तर मी काय करेल, डायरेक्ट आपण कन्सोल मध्येच बघणार आहोत. सो कन्सोल डॉट लॉग आणि यामध्ये मी काय करेल, पॅरेंट इन्फो. ओके, आणि मला ऍक्सेस करायचं. तर मग ऍक्सेस कसं करायचं तर EMP हा हे जे आहे ते अरेचं नेम आहे. तर EMP आपण अरेचं नेम त्या ठिकाणी घेणार, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट लावणार आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ती पर्टिक्युलर इंडेक्स देणार. आता इंडेक्स कितवी इंडेक्स आहे तर इथे 10 जो आहे हा 0 इंडेक्स वर स्टोअर झालेला आहे. 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि ही आहे 4. तर 4 इंडेक्स वर पॅरेंट डिटेल जे आहे ते स्टोअर आहे. तर इथे मी 4 इंडेक्स घेणार, लास्टला आपण सेमीकोलन देणार, सेव्ह करणार आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही ते ब्राउझरवर बघू शकता पॅरेंट्स इन्फो या ठिकाणी आपलं प्रिंट झालेलं आहे. तुम्ही वरती जर एक्सपांड केलं तुम्हाला इथे पण दिसेल 4th इंडेक्स वर जे पॅरेंट डिटेल्स आहे ते स्टोअर आहे आणि इथे आपण या पॅरेंट डिटेलला सेपरेटली ऍक्सेस केलेला आहे. सो गाईज अशा प्रकारे तुम्ही अरे मधला पर्टिक्युलर डेटा आहे किंवा अरे मधला पर्टिक्युलर एलिमेंट आहे अशा प्रकारे तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकतात. ओके गाईज, तो आपण आता बघितलं की पर्टिक्युलर डेटा कशा प्रकारे ऍक्सेस करायचा. तो आता आपल्याला काय करायचं की पर्टिक्युलर जो एलिमेंट आहे अरे मधला तर त्याला आपल्याला अपडेट करायचं आहे. तर ते कशा प्रकारे अपडेट करायचं ते आता आपण बघून घेणार आहोत. तर आता आपण एम्प्लॉई ह्या ऑब्जेक्ट मधला डेटा ऍक्सेस करून बघितला. आता आपण काय करू, जो फर्स्ट अरे आहे आपला जिथे आपण अरे लिटरलचा यूज केलेला आहे, तर त्या अरे लिटरल मध्ये एखादा एलिमेंट जो आहे तो आपण अपडेट करू. आता हा जो ट्रू आहे तर या ट्रूला आपण फॉल्स करून बघूया. तर ते कसं करायचं तर सिंपल आहे. अरे हा जो व्हेरिएबल आहे तो अरे व्हेरिएबल घ्यायचा, त्यानंतर त्याची इंडेक्स टाकायची. तर ट्रू हा कोणत्या इंडेक्सवर आहे, 1 हा 0 इंडेक्सवर स्टोअर आहे, पीटर 1 इंडेक्सवर स्टोअर आहे आणि ट्रू हा सेकंड इंडेक्सवर स्टोअर आहे. तर इथे आपण काय घेणार, 2 इंडेक्स घेणार इज इक्वल टू फॉल्स. ओके, आणि या खाली अगेन आपण काय करणार, इथे अरे प्रिंट करणार. याला सेव्ह करूयात, जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो फर्स्ट अरे आहे इथे ट्रू तुम्हाला दिसत असेल, पण हा जो सेकंड अरे आहे इथे तुम्हाला फॉल्स दिसत असेल. तर अशा प्रकारे एखादा पर्टिक्युलर एलिमेंट जर तुम्हाला अरे मध्ये अपडेट करायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारे त्याला अपडेट करू शकता. तर हा आहे अरे अपडेटचा कन्सेप्ट. ओके, तर तुम्हाला पर्टिक्युलर एलिमेंट जर ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला ऍक्सेस करू शकता. पर्टिक्युलर एलिमेंटला जर अपडेट करायचं असेल किंवा चेंज करायचं असेल तर तुम्ही हा कन्सेप्टचा यूज करू शकता. ओके, सो मूव ऑन द नेक्स्ट वन, गेटिंग द अरे साइज. तर आपण आता अरे क्रिएट केला, अरे मध्ये पर्टिक्युलर डेटा ऍक्सेस केला, एखाद्या एलिमेंटला अपडेट केलं. तर आता आपल्याला काय करायची, अरेची साइज गेट करायची आहे. जर आपण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जर बघितलं तिथे आपल्याला एखाद्या क्लासरूमची पूर्ण स्ट्रेंथ बघायची, एखाद्या क्लासरूमची हे बघायचे, टोटल काउंट्स बघायचे की किती काउंट्स आहे, या किती
स्टुडंट ह्या क्लासरूम मध्ये बसलेले आहेत, तर आपण काय करतो की जे आपलं हजेरी बुक असतं त्याला हजेरी बुक किंवा अटेंडन्स बुक म्हणतात. तर त्या अटेंडन्स बुक मध्ये शेवटच्या स्टुडंटचा रोल नंबर बघतो आपण. आता सपोज एका क्लासरूम मध्ये 40 असतील किंवा 50 स्टुडंट असतील, तर लास्टचा जो स्टुडंट आहे त्याचा रोल नंबर बघतो किती आहे, 50. तर ह्या क्लासरूम मध्ये किती जनरली 50 स्टुडंट हे असतात, असं आपण काय करतो कन्सिडर करतो. तर तसंच जावास्क्रिप्ट मध्ये पण आहे. जर जावास्क्रिप्ट मध्ये जर एखाद्या अरेची साईज आपल्याला गेट करायची असेल तर जावास्क्रिप्टने आपल्याला लेंथ म्हणून एक प्रॉपर्टी दिलेली आहे अरेची, तर ते प्रॉपर्टी अरेची प्रॉपर्टी आपण ऍक्सेस करू शकतो. तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये बघू पण शकतात. इथे मी कलर्स डिक्लेअर केलेले आहेत अरे मध्ये, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये कलर्स डॉट लेंथ, तर तुम्हाला त्या अरेची लेंथ त्या ठिकाणी मिळत असते. सो प्रॅक्टिकली करून बघूयात. सो इथे आपण एम्प्लॉईची लेंथ बघणार आहोत. सो जस्ट इथे आपण कन्सोल डॉट लॉग एम्प्लॉई EMP लेंथ असं आपण, सॉरी लेंथ स्पेलिंग चुकलं, LENGTH लेंथ. तर लेंथला कसं ऍक्सेस करायचं, सो EMP डॉट लेंथ जस्ट सेव्ह करायचं आणि आपण चेक करूया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता 5 आपल्याला लेंथ मिळालेली आहे. अदरवाइज तुम्ही इथे पण ह्या एम्प्लॉईचा जो ऍरे आहे त्याला आपण एक्सपांड करून ते चेक करू शकता. तिथे शेवटी जी आहे ती लेंथ प्रॉपर्टी आहे ह्या ऍरेची, तर तिथे पण तुम्ही चेक करू शकता. इथे लेंथ त्याची 5 आहे, तर तीच लेंथ आपण एम्प्लॉई EMP डॉट लेंथ चा वापर करून इथे ऍक्सेस केलेली आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये अरेची लेंथ गेट करू शकतात. तर ते छोटे छोटे कन्सेप्ट आहेत आणि समजायला पण खूप इझी आहे. तर आता लास्ट आपला जो टॉपिक आहे तो बेसिक ऑपरेशन्स ऑन अरे. तर आता आपण अरेचं सगळं बघितलं, अरे कसे क्रिएट करायचे, अरे म्हणजे काय, अरे कसे क्रिएट करायचे, त्यानंतर त्याचा डेटा कसा ऍक्सेस करायचा, डेटा कसा अपडेट करायचा, त्याची लेंथ कशी गेट करायची, एव्हरीथिंग वी हॅव कव्हर्ड टिल नाउ. तर आता आपण बघणार आहोत त्या पर्टिक्युलर अरेवर कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म असतात. तर हे जे इथे ऑपरेशन्स आहेत हे खूप बेसिक ऑपरेशन्स आहेत. तर या व्यतिरिक्त पण बरेच ऑपरेशन्स अरे सोबत परफॉर्म होत असतात, ऍडव्हान्स ऑपरेशन्स त्याला आपण म्हणू शकतो. तर ते आपण इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये कव्हर करणार आहोत. आता आपण जस्ट बेसिक ऑपरेशन बघणार आहोत. सो जो काही आपण पुढे अपकमिंग व्हिडिओज आपले येणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ते ऑपरेशन्स बघायला मिळतील. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सो डू लाईक, शेअर, कमेंट्स अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तर ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील. सो आपण आता बेसिक ऑपरेशन बघणार आहोत. सो पहिलं ऑपरेशन काय आहे, तर ऍडिंग अन एलिमेंट टू द एंड ऑफ एन अरे. तर जो अरे आहे तर त्या अरेच्या आत जर आपल्याला एखादा नवीन एलिमेंट स्टोअर करायचा असेल किंवा ऍड करायचा असेल तर तो कशा प्रकारे करू शकतो, तर त्यासाठी एक जावास्क्रिप्ट मध्ये मेथड आहे पुश नावाची. तर त्या पुश नावाच्या मेथडने आपण एखादा एलिमेंट अरे मध्ये स्टोअर करत असतो. तर टू ऍड अन एलिमेंट टू द एंड ऑफ एन अरे यू कॅन यूज अ पुश मेथड. द पुश मेथडचा यूज करून आपण अरे मध्ये एखादा एलिमेंट स्टोअर करत असतो. तर हा बाकीचा जो आपला वरचा कन्सेप्ट आहे तर त्याला आपण काय करूया, मी कमेंट करतो आणि एक नवीन अरे आपण इथे डिक्लेअर करणार आहोत. सो कॉन्स्ट ARR1 इज इक्वल टू, आणि यामध्ये आपण एखादा सपोज मी कलर्स घेतोय ते, सो रेड झाला, सॉरी किंवा अरेचं नाव आपण कलर्स देऊयात, कलर्स रेड झाला, त्यानंतर ग्रीन झाला, त्यानंतर येलो झाला, त्यानंतर व्हाईट. अशा प्रकारे इनिशियली आपण जे 4 कलर जे आहेत ते आपण या अरे मध्ये स्टोअर केलेले आहेत. तर इथे आपण आता याला कन्सोल करूयात, कन्सोल डॉट लॉग, आणि हे जे कलर्स आहेत त्या कलर्सला आपण या ठिकाणी काय करूया, प्रिंट करूयात. तर सेव्ह करूयात आणि चेकआउट ऑन द ब्राउझर तुम्ही बघू शकता 4 जे कलर आपण स्टोअर केले ते कलर इथे प्रिंट झालेले आहेत. तर आपल्याला हे जे हा जो अरे आहे या अरे सोबत ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. तर आपण काय करूयात, नेक्स्ट लाईनला जाऊयात आणि इथे मला एक ब्लॅक म्हणून एक कलर आहे तर त्या कलर यामध्ये अरे मध्ये ऍड करायचा आहे लास्टला. तुम्ही अरे मध्ये फर्स्ट पोझिशनला पण करू शकता, तर ते मेथड आपण बघूयात यानंतर. तर आता सध्या मला जर लास्टला करायचं आहे तर मी पुश मेथडचा यूज करेन. सो जस्ट सिंपल आपल्याला काय करायचं आहे,
कलर्स डॉट पुश, आणि यामध्ये जो कलर तुम्हाला पुश करायचा किंवा स्टोअर करायचा त्या कलरचं नाव तुम्हाला द्या. तर त्या कलरचं आपण नाव देणार आहोत ब्लॅक. सो हा ब्लॅक जो कलर आहे तो ह्या व्हाईटच्या नंतर स्टोअर होईल इंडेक्स नंबर 4 वर, 0 1 2 3 आणि 4 इंडेक्स नंबर 4 वर तो स्टोअर होईल. तर आपण या ब्लॅकच्या खाली कन्सोल करूयात, सेव्ह करूयात आणि चेक ऑन द ब्राउझर. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो आपला इनिशियल ऍरे आहे त्यामध्ये 4 कलर्स तुम्ही बघू शकतात, आणि आपला जो हा नेक्स्ट ऍरे आहे ज्यामध्ये आपण अपडेटेड कलर्स ऍड केलेला आहे, पुश केला आहे, तो लास्ट पोझिशनला इथे पुश झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता विथ द लेंथ ऑफ 5. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला जो ब्लॅक जो कलर आहे तो लास्ट पोझिशनला इथे स्टोअर झालेला आहे. फर्स्ट हा जो आपला आहे तो इनिशियल ऍरे आहे आणि हा जो आहे आपला अपडेटेड ऍरे आहे. तर इनिशियल ऍरे मध्ये रेड, ग्रीन, येलो, व्हाईट असे 4 एलिमेंट आहेत, तुम्ही बघू पण शकतात, आणि जो अपडेटेड ऍरे आहे त्यामध्ये रेड, ग्रीन, येलो, व्हाईट आणि ब्लॅक. तर अशा प्रकारे हे 5 एलिमेंट आहेत. तर त्याची लेंथ तुम्ही इथे पॅरेंथेसिस मध्ये बघू शकता 4 आणि 5. तो अशा प्रकारे तुम्ही ऍरे मध्ये एखादा एलिमेंट पुश करू शकतात. तर नेक्स्ट ऑपरेशन जे आहे तो ऍडिंग एन एलिमेंट टू द बिगिनिंग ऑफ एन ऍरे. आता आपण काय बघितलं की शेवटच्या पोझिशनला कशा प्रकारे ऍड करायचं, आणि आता आपण बघणार आहोत की फर्स्ट पोझिशनला कशा प्रकारे एलिमेंट ऍड करायचा. टू ऍड एन एलिमेंट टू द बिगिनिंग ऑफ एन ऍरे यू कॅन यूज द अनशिफ्ट मेथड. सो अनशिफ्ट मेथडचा आपण या ठिकाणी यूज करणार आहे. सो सेम दोन ज्या लाईन्स आहेत तर त्या लाईन्स आपण कॉपी करूयात, पेस्ट करूयात, आणि इथे पुढच्या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचं आहे, अनशिफ्ट, आणि ब्लॅकच्या ठिकाणी आपण काय करूया, ऑरेंज. तर सेव्ह करतो आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता इनिशियल मध्ये 4 आहे, नंतर 5 आणि त्याचा 6. तर ऑरेंज जो आहे तो फर्स्ट पोझिशनला इथे काय झालेला आहे, अपडेट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऍरे जे आहेत त्यामध्ये एंडला किंवा स्टार्टिंगला इनिशियल पोझिशनला एलिमेंट जे आहे ते पुश करू शकतात विथ द हेल्प ऑफ पुश मेथड आणि अनशिफ्ट मेथड. अगदी बेसिक ऑपरेशन्स आपण बघतोय या ठिकाणी. सो रिमूव्हिंग अन एलिमेंट फ्रॉम द एंड ऑफ द ऍरे. जसं आपण एंडला एलिमेंट ऍड केला आणि बिगिनिंगला आपण एलिमेंट ऍड केला, त्याच प्रकारे त्याला जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा जावास्क्रिप्टने 2 मेथड्स प्रोव्हाइड केल्या आहेत. जर लास्ट एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर पॉप मेथडचा यूज करायचा, आणि जर फर्स्ट पोझिशनचा एलिमेंट रिमूव्ह करायचा असेल तर शिफ्ट मेथडचा यूज करायचा. तर दोघे मेथडचा आपण यूज करून बघणार आहोत. तर इथे आपण लास्ट पोझिशनचा जो आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा, तर त्या ठिकाणी आपण पॉप मेथडचा यूज करणार, आणि इथे अनशिफ्टच्या ठिकाणी शिफ्ट मेथडचा यूज करणार. सो इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं हे टाकायचं नाहीये, कारण आपल्याला ऍड करायचं नाहीये, रिमूव्ह करायचा. तर त्या पर्टिक्युलर मेथडचा यूज असतोय. तर पॉप जर यूज केला तर शेवटचा जो एलिमेंट असेल तो पॉप होऊन जाईल, आणि शिफ्ट जर यूज केला तर फर्स्ट पोझिशनचा जो काही एलिमेंट असेल तो पॉप होऊन जाईल, म्हणजे रिमूव्ह होऊन जाईल. सो चेकआउट ऑन द ब्राउझर. तर ब्राउझर आपण चेक करूया. तर तुम्ही ते बघू शकता इथे आपल्याला अगेन इनिशियल ऍरे मिळालेला आहे, कारण फर्स्ट पोझिशनला होता ऑरेंज आणि लास्ट पोझिशनला होता ब्लॅक. सो ऑरेंज आणि ब्लॅक हे दोन्ही रिमूव्ह झालेले आहेत, आणि तुम्ही ते बघू शकता आपला जो इनिशियल ऍरे होता रेड, ग्रीन, येलो, व्हाईट, तर तो ऍरे ऍज इट इज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पुश आणि अनशिफ्ट या मेथडचा यूज करून एखादा एलिमेंट ऍरे मध्ये स्टोअर करू शकतात, फर्स्ट पोझिशनला आयदर लास्ट पोझिशनला. आणि त्याच प्रमाणे जर तुम्हाला फर्स्ट पोझिशनचा किंवा लास्ट पोझिशनचा एलिमेंट रिमूव्ह करायचा ऍरे मधनं तर तुम्ही शिफ्ट आणि पॉप या मेथडचा यूज करू शकता. सो तर नेक्स्ट आपण बघणार आहोत फाइंडिंग अँड इंडेक्स ऑफ अन एलिमेंट इन द ऍरे. तर ऍरे मधली जर एखाद्या एलिमेंटची जर आपल्याला इंडेक्स फाइंड करायची असेल तर कशी करायची, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जावास्क्रिप्टने एक मेथड प्रोव्हाइड केलेली आहे, इंडेक्स ऑफ. ही त्या मेथडचं नाव आहे. सो टू फाइंड द इंडेक्स ऑफ एन एलिमेंट यू कॅन यूज इंडेक्स ऑफ मेथड. तर इंडेक्स ऑफ मेथडचा यूज करून तुम्ही पर्टिक्युलर एका एलिमेंटची इंडेक्स माहित करू शकता. सो बघूयात. अगेन मी ह्या 2 ज्या लाईन्स आहेत त्या काय करतो, पुश इथे कॉपी पेस्ट करतो, आणि ते कलर्सच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, शिफ्टच्या ठिकाणी इंडेक्स ऑफचा यूज करायचा आहे, आणि त्या पर्टिक्युलर ज्या कलरची आपल्याला इंडेक्स हवी आहे तर त्या कलरचं आपल्याला या ठिकाणी नाव द्यायचं. तर सपोज मला येलो या कलरची इंडेक्स हवी आहे, सो LLOW येलो. तर तुम्हाला इथे त्याची इंडेक्स मिळेल. सो एखाद्या
कॉन्स्ट इंडेक्स इज इक्वल टू, तर इथे तुम्ही त्याची इंडेक्स चेक करू शकता. जाऊया आपल्या ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता 2 ही त्याची इंडेक्स आहे येलो ची. सो इथे पण तुम्ही चेकआउट करू शकता. रेड हा 0 इंडेक्स वर आहे, ग्रीन हा 1 फर्स्ट इंडेक्स वर आहे आणि येलो हा सेकंड इंडेक्स वर आहे. तर त्याचा इंडेक्स नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. येलोचा इंडेक्स नंबर 2 असा आहे, 2 असा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ऍरे मधल्या कोणत्याही एलिमेंटचा इंडेक्स नंबर फाइंड आउट करू शकता. सो लास्ट आपला जे ऑपरेशन आहे ऍरेचं, तर ते आहे चेक इफ द व्हॅल्यू इज एन ऍरे. तर जी व्हॅल्यू जी आहे तर ती ऍरे आहे का हे कसं चेक करायचं, तर ते आपण बघणार आहोत. जर आपल्याकडे एक मेथड आहे टाइप ऑफ, तर ती आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये बघितली आहे. एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा टाइप चेक करायचा असेल तर आपण टाइप ऑफ मेथडचा यूज करतो. पण ऍरेच्या कन्सेप्ट मध्ये टाइप ऑफ आपल्याला ऍक्च्युअल एक्झॅक्ट रिझल्ट नाही देत, तर ते आपण आता बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ऍरे डॉट इज ऍरे या मेथडचा यूज करावा लागतो. सो आपण बघूयात प्रॅक्टिकली. तर इथे मी आता अजून एक व्हेरिएबल घेतो, किंवा आपण डायरेक्ट कन्सोल मध्ये पण चेक करू शकतो. सो कन्सोल डॉट लॉग, आणि जर तुम्ही टाइप ऑफचा जर यूज केला तर तुम्हाला ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे. बघा टाइप ऑफ आणि यामध्ये कलर्स. जर इथे तुम्ही याचा टाइप चेक केला तर तुम्हाला ऑब्जेक्ट असा मिळणार आहे. हे बघा इथे तुम्हाला त्याचा टाइप काय मिळाला, ऑब्जेक्ट. पण हा तर आहे ऍरे. मग तुम्हाला जर ऍरे हे चेक करायचं असेल तर तुम्ही कसं कराल, कारण जावास्क्रिप्ट मध्ये ऍक्च्युअली ऍरे इज ऍरेला ऑब्जेक्टच कन्सिडर होता, म्हणजे ऍरेचा टाइप जो आहे तो ऑब्जेक्ट असतो. म्हणून टाइप ऑफ आपल्याला एक्झॅक्ट बरोबर देतोय की त्याचा टाइप जो आहे तो ऑब्जेक्ट आहे. पण आपल्याला जर चेक करायचा की हा ऍरे आहे की ऑब्जेक्ट आहे एक्झॅक्ट, तर तुम्ही कसं करू शकता. अगेन आपण हे कन्सोलला कॉपी करूयात, नेक्स्ट लाईनला पेस्ट करूयात, आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर ते कलर्स हा जो ऍरे आहे तर हा एक्झॅक्टली खरंच ऍरे आहे की ऑब्जेक्ट आहे हे जर तुम्हाला चेक करायचं तर ते कसं करणार. जस्ट तुम्हाला इथे ऍरे घ्यायचा आहे, ऍरे डॉट इज ऍरे, आणि याच्या पॅरेंथेसिस मध्ये जो काही ऍरे आहे तर त्या ऍरेचं नाव तुम्हाला इथे स्टोअर करायचं आहे. तर आपण काय करणार, कलर्स जे आहे त्यामध्ये टाकणार. तर इथे तुम्हाला बुलियन व्हॅल्यू रिटर्न होणार, ट्रू किंवा फॉल्स. तुम्ही इथे बघू शकता ट्रू, कारण कलर्स जे आहे ते काय आहे, ऍरे. तर अशा प्रकारे तुम्ही ऍरे आहे की नाही हे चेक करू शकता. जर तुम्ही एखादी स्ट्रिंग घेतली, आता इथे मी एखादी स्ट्रिंग डिफाइन केली, याच्या खाली मी स्ट्रिंग डिफाइन करतो, कॉन्स्ट str इज इक्वल टू ऍपल. ही एक स्ट्रिंग आहे, आणि या स्ट्रिंगला जर या ऍरे मध्ये चेक केलं ना आपण, तर इथे आपल्याला फॉल्स मिळणार आहे. सो कॉपी आणि इथे पेस्ट, सेव्ह करूयात, जाऊयात ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता याला आपल्याला काय मिळालं आहे, फॉल्स मिळालेला आहे. सो अशा प्रकारे आपण ऍरेचा कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. सो आजचा कन्सेप्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.